नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचले PS. आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञानाचा पहिला पाठ पाहणार आहोत. या पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. पक्षी कोठे आहेत? गायी कोठे चरत आहेत? रस्ता, झाडे कोठे आहेत? नदी कुठून कोठे वाहत आहे? विमान कोठे आहे? मासे कुठे दिसत आहेत? होडी कशावर तरंगत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये आता हवा, पाणी आणि जमीन. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या गोष्टींची आवश्यकता असते. आपल्याला थोडी जरी हवा कमी लागली तर आपल्याला काय होतं, गरमी होती. आणि पाण्याची तर आवश्यकता सगळ्यांनाच असते. आणि जमीन, या गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. नैसर्गिक संसाधने, यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी, हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणात असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेले शिलावरण, जलावरण व वातावरणाचा भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गातच निर्माण झालेली आहेत, ही आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. तर पृथ्वीच्या सभोवतालची वातावरण म्हणजे हवेचा थर, पृथ्वीचा पृष्ठभाग, पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण. पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. आणि जलावरणाचा भाग कसा आहे? शिलावरणाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती 1.2 वरून लक्षात येईल. स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या तिन्ही घटकांचे सविस्तर अभ्यास करूया. या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही घटकांचा आपण आता या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आकृती 1.1 मध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते. त्याखाली सगळ्यात खालच्या भागाला तुम्हाला काय दिसतं? शिलावरण दिसते की नाही, जमीन. त्यानंतर जलावरण म्हणजे काय दिसतं तुम्हाला? त्या ठिकाणी काय, पाणी दिसतं. आणि नंतर वातावरण म्हणजे वरती हवा, ते सगळं तुम्हाला या वातावरणामध्ये दिसत आहे. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. तर पृथ्वीवर जी सजीवसृष्टी आहे, सजीवसृष्टी म्हणजे सगळेच, मानव आले त्यामध्ये झाडं आले. झाडांना जर आपण एखादं रोप लावलं तर आपल्याला त्याला काय करावं लागतं? पाणी घालावंच लागतं. बिना पाण्यास ते होतं का? येतं का वरती छान? नाही. कारण त्यासाठी काय, जेवढ्या सृष्टीवर सजीव टिकून राहण्यासाठी त्यांना ज्या गोष्टीची गरजा, ह्या गोष्टीच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत.
यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. त्यानंतर आपण खाली पाणी, जमीन, आकृती 1.2 मध्ये जमीन व पाण्याचे प्रमाण. 1.2 मध्ये आपण जमीन व पाण्याचे प्रमाण. तुम्हाला माहिती आहे इथं या ठिकाणी जमीन काय आहे 29% आणि पाणी काय आहे 71%. तर या ठिकाणी खालची आकृती मध्ये दाखवलेलं आहे जमीन व पाण्याचे प्रमाण. त्यानंतर आपण आता पुढे वातावरणाचे 5 थर कोणते हे पाहणार आहोत. वातावरणाचे 5 थर. पहिले म्हणजे हवा. पृथ्वीसभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. तापमानामध्ये हवेतील एकूण वायूचे सुमारे 80% वायू असतात. तर स्थिरांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर या आयनांबरामध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्य व त्यापुढे वायू आढळत नाहीत. तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वीसभोवती असलेल्या अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ, बाष्प यांचे देखील समावेश हवेत होतो. तर एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूबरोबरच धूलिकण व पाण्याची वाफ, बाष्प यांचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसे जसे पृष्ठभागापासून वर जावे तसे कमी होत जाते. हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे आहेत. हवेतील वायूचे काही उपयोग बघा. नंबर 1, नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. तुम्ही बघा आपण एखाद्या डब्यात जर एखादा पदार्थ हवाबंद ठेवला तर त्यामध्ये काय होतं, काय निर्मिती होते, त्यावर बुरशीचा थर यायला लागतो. त्यानंतर ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे. तर सजीवांना ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. नंबर 3, कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. त्यानंतर आर्गॉन विजेच्या बल्बामध्ये वापर करतात. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याचे इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. निऑन जाहिरातीसाठी रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लोरोसेन्स पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन प्लस फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. आता आपण तुमच्या समोर आकृती दिसते विद्यार्थी मित्रांनो. हवेतील विविध घटकांचे प्रमाण. त्यामध्ये सुरुवातीला नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, इतर वायू व घटक 0.007%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. तर या ठिकाणी तुम्हाला याचे हवेतील विविध घटकांचे प्रमाण दाखवलेले आहे आकृतीच्या साहाय्याने.
हे नेहमी लक्षात ठेवा. हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलनामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी, तसेच अन्नघातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. तर ढग, हिम व पाऊस याची निर्मिती कशामुळे शक्य होते? वातावरणामुळे. धुके लक्षात आलं असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, ढग लक्षात आलं असेल. हिम म्हणजे काय? हिम कशाला म्हणतात माहिती का? बर्फ. तर या सर्व गोष्टींसाठी, या गोष्टींच्या निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. आता यापुढे आपण हवेमध्ये प्रदूषण कशामुळे होते हे पाहणार आहोत. सोबतच्या चित्रातील साम्य कोणते? तुमच्यासमोर 3 चित्र दिसतात तुम्हाला. पहिल्या चित्रामध्ये कारखाना आहे, दुसऱ्या चित्रामध्ये गाडीतून जे बाहेर प्रदूषण, जी हवा पडती त्याच्यामध्ये त्याचं प्रदूषण, आणि तिसऱ्या चित्रामध्ये आहे जंगलामध्ये वणवा पेटलेला. तर ह्या तिन्हीमधून काय होतं? जे वातावरण तयार होतं त्या हवेमध्ये, त्यामुळे काय होतं? सगळीकडे प्रदूषण होतं. आलं का लक्षात? चित्राचं निरीक्षण करून बघा. वरील सर्व चित्रात धुरांचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायू प्रदूषण असे म्हणतात. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून, तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाचा अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारा घातक वायू, या सर्वांमुळे दिवसांदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक. नंबर 1, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि त्यानंतर काजळी. ओझोनचे थर. वातावरणाच्या स्थिरांतरावर या थरांचा खालच्या भागात ओझोनचं O3 वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचे सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजिरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरल्या जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनचा थरांचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. माहीत आहे का तुम्हाला, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकांमुळे त्या ठिकाणाच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. हा भाग या ठिकाणी संपलेला आहे.
उर्वरित पाठ आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.